बोलतायत. तुम्ही त्या साईडनं आणा, त्या साईडनं आणा, त्या साईडनं आणा. चला त्या साईडनं आणा, त्या साईडनं आणा, त्या साईडनं आणा. समोरून घेतो. आपण दृश्य पाहतो आहोत. संभाजीनगरात सुद्धा ही युती जवळपास तुटल्यात जमा आहे. कालपासून हाय व्होल्टेज ड्रामा आहे. 2 वेळेला भाजपचे संजय केणेकर आणि अन्य काही नेते संजय शिरसाट यांना घरी जाऊन भेटले, पण तोडगा नेमका काय कसा हे सगळं गुलदस्त्यात आहे. नाराज जे आहेत ते मोठे आहेत, नाराजांचे समर्थक कार्यकर्ते सुद्धा खूप जास्त आहेत. त्यातल्या त्यात जे प्रमुख आहेत जंजाळ, ते एवढे नाराज झाले होते की अत्यंत कट्टर अशा या कार्यकर्त्याला काल अश्रू अनावर झाले होते. जंजाळांना भेटण्यासाठी शिरसाट स्वतः पोहोचले. त्यांनी त्यांची समजूत काढली आणि आता ऐकूयात ते नेमकं काय सांगतायत. साहेब तुम्हाला एकच विनंती करायची, भाजपची जी तिथे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद. परंतु ज्या शिवाजीनगरला तुम्ही बघितलं आणि आम्ही तुमचेच आहोत, भाऊचे तर आहोत पण तुमचे पण आहोत. पण असं वाटलं आम्हाला दुपारी किंवा आमच्यासारखं सामान्य काढलं असं नाही झालं की आमच्यावरती कुठे फारसा अन्याय दिसतो. शिवाजीनगर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या 1 नव्हे 2 नव्हे 3 4 निवडणुका झाल्या. तुमची स्वतःची आमदारकी आली. आम्ही सगळे तन मन धनानं आमच्या वयाचा विचार न करता, तुम्ही बघितलं असेल तुमच्याकडे काही एखादं असेल त्याचं होतं, आम्ही स्वतः उन्हाच्या मार्चमध्ये नोव्हेंबरमध्ये मे मध्ये यांची आली खासदारकीची, तुमची नोव्हेंबरमध्ये आली. आम्ही स्वतः या म्हातारे माणसाने कॉम्प्लेट फिट पडलो. तुमच्याबद्दलचं असणारं प्रेम, तुमच्यावर असणारी आमची सगळं भावना, कुठल्या वयाचा विचार करणे आम्हाला मंडळी हसत असते. फक्त तुम्ही शाबासकी तुम्ही हृदयात घेतलं, भाऊने हृदयात घेतलं. आज फक्त वाईट एकच वाटतं की ज्या भाऊबद्दल मी एकदा भाषण केलं तुमच्या दोघांबद्दल होतं, तुमचं नातं काय नातं म्हणावं मित्राचं, तर तुम्ही अगदी एकमेकाला भावासारखं वागवता. अरे तुम्ही जे भाषेत बोलतात आणि एकदा तुम्ही एकमेकांना सूचना देतात आणि आम्ही तुमच्या मागे असतो. पण आज तेच पडलं की तुमच्या नात्यात तो दुरावा झाला कसा. आम्हाला तुमच्या युतीबद्दल अगदी सगळ्यांना अभिमान आहे, कारण युती झालीच पाहिजे, आपली चित्र आलेच पाहिजे. पण शिवाजीनगर सारख्या वाड्यामधून किंवा प्रभागामधून तुम्ही आमच्या भाऊच्या वाट्याला किंवा आमच्या वाट्याला किंवा तुमच्याच म्हणा घरच्या वाट्याला इतकं तू कमी घेतात. कसं व्हायचं? आपला पक्ष कसा राहायचा? आम्ही कोणावर चालायचं? कोणावर काय मागायचं? आमच्याकडे तुमच्या काळ असं तुमच्या मध्ये आज आहे, आम्ही तुमच्या मागे भाऊच. आम्हाला वेगळं पडायचं नाही, पण तुम्ही आम्हाला वेगळं पडू नका. तुम्ही जे आमच्यासाठी केलं, भाऊनी जे आज रात्रंदिवस करतात त्याचं श्रेय तुम्ही आम्हाला द्या, कार्यकर्त्याला द्या. आमची काही हरकत नाही. एक भाऊ मागे जे सामान्य कार्यकर्ते त्यांना तुम्ही घेऊन चाला. साहेब आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, हात आपला वरती आहेत. काय टाकायचं काय नाही टाकायचं या तुमच्या 5 बोटामध्ये आहेत, आणि तुमची 5 बोटं आम्हाला माहिती आहेत, फार मोकळी आहेत. आतापर्यंत तुम्ही शिवाजीनगरला असो आमच्या प्रभागात असो मोकळेपणाने दिलंय. शिवाजीनगर जे सुंदर झालं त्याच्यामध्ये आमच्या भाऊ तर 100% असेल, पण तुमचाही भरपूर वाटा आहे. म्हणून आम्ही श्रेय भाऊलाच देतो असं नाही, तुम्हाला पण देतो. आमची एकच कळकळी विनंती माया बहिणीसह सगळं जास्तासह की आमच्या मागणीचा विचार करावा, आमच्या पदरात सन्मान टाकावं आणि तुमच्याबरोबर आम्हाला घेऊन चालावं. युती झाली तरी धन्यवाद, आणि नाही केली तुम्ही फक्त तुमचं पाठबळ असलं आम्ही सगळं तुमच्या पाठीमागे 2 शब्द सांगतो. सन्माननीय सन्मान्य पालकमंत्री महोदय, आमच्या आदरणीय दादांनी आज जे मनोगत व्यक्त केलं त्याला मी 100% सहमत आहे. आणि तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे, शेवटी आम्ही तुमच्या पाठीमागे सगळे आहोत, पण शिवाजीनगरला न्याय द्या आणि त्याप्रमाणे जे काही आमचे हे मागण्या असतील ते मान्य करावं याची नम्र विनंती सगळ्याच्या वतीने आम्ही करतो. शिंदेसाहेब बोलायचं तुम्हाला हळू आणि एकदम
ते आपले मोठे भाऊ आहे, त्या हिशोबाने बोला. तुमची खूप वेळा भेट झालेली. तुम्ही आतापर्यंत दोघं सोबत राहिले. आमच्या राजे चौकाचं नाव भाऊ सांगतात का नेहमी तुम्ही केलं. आमचं जे पूर्ण एरिया आहे तुम्ही केलं. तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की इथून पुढे पण तुम्ही सोबत राहा. आम्ही तुमचं साथ सोडणार नाही, तुम्ही पण आमची सोडू नका. आम्ही एवढं 20 वर्षापासून तुम्हाला साथ दिली, तुम्ही पण साथ द्या. त्याच्यावर जास्त काही नाही बोलू शकत. पश्चिम विभागातून आमदारकीला आणि लोकसभेला आणि विधानसभेला जी लीड मिळालेली आहे ती फक्त आणि फक्त भाऊमुळे मिळालेली आहे. हा, एक मिनिट थांबा. यांचं म्हणणं असं आहे इन शॉर्ट मध्ये की प्रभाग क्रमांक 21 जी काही चर्चा आहे बाहेर, प्रभाग 21 मध्ये एकही जागा मिळाली नाही. प्रभाग क्रमांक 21 जो आहे तो तुमच्या लोकसभेला विधानसभेला आत्ताच्या निवडणुकीच्या वेळेस सगळ्यात जास्त मत देणारा प्रभाग आणि तिथं सुरुवातीपासून काम करणारे कार्यकर्ते. प्रभाग 20 मध्ये त्याच्यानंतर 27 मध्ये 2 सोडल्या, ठीक आहे, पण 27 मध्ये 1 सोडली, 22 मध्ये 2 सोडल्या. 27 मध्ये आपला प्रभाग आहे, आपण एवढ्या वर्षापासून काम करतो. 27 मध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण जागा मिळाल्या पाहिजे. 23 ज्या पद्धतीने भाजप पूर्ण घेतलं 27 मध्ये पूर्ण जागा मिळाल्या पाहिजे. आणि युती करताना जसं तुमचं सातारा देवळावर प्रेम म्हणून तुम्ही 4 जागा सोडून घेतल्या, पण शिवाजीनगरचं प्रेम तुम्ही कमी करू नका. शिवाजीनगर पूर्णच्या पूर्ण सोडून घ्या. बघा, युती करायची नाही करायची तुमचाच निर्णय, ते आम्ही सांगावं एवढं काही आम्हाला योग्य वाटत नाही. एवढं सांगतो 22 नंबरचा प्रभाग, 27 नंबरचा प्रभाग आणि 21 नंबरचा प्रभाग या तिन्ही प्रभागामध्ये आपल्याला जास्तीत जागा मिळायला पाहिजे. नसल जमत जागा सोडणं तर तुम्ही तिथं मैत्रीपूर्ण लढत करायला सांगा. हे सगळे लोक आपल्या सोबत आहेत. उद्या हे एकही माणूस इथं सोडून द्यायचं, कमी लोक आले तिथं त्या जो पण विरोधक असेल कोणी जरी असलं त्याचं डिपॉझिट जप झाले शहर आलं फक्त लोकांच्या मनामध्ये परत अशा भावना निर्माण नाही झाल्या पाहिजे की फक्त तिथं फॅमिली स्वतःची वाट सोडून घेतले, आपले सोडले नाही. 27 मध्ये राजीव वैद्यांनी प्रवेश करून 4 दिवस झालेले आणि भारतीय जनता पार्टी त्या जागेसाठी इतका आग्रह करते आणि हे लोक आपल्या अडीच 3 वर्षापासून हेच लोक सगळे आपल्यासोबत काम करणारे. हे सगळे ज्येष्ठ नागरिक आपल्या सांगण्यावर 2-2दा मुंबईला आले, 16 तासाचा प्रवास केला आणि हे मी बोलतो नाही, हे दररोज मला बोलतात. तर तुम्ही योग्य तो निर्णय घ्या आणि 100% विजयाची खात्री तुम्हाला या ठिकाणी मी देतो. आमची मागणी एवढीच आहे, 21 मध्ये 22 मध्ये 27 मध्ये आणि ते जे काही जागा भरल्या ते आम्हाला माहितच नाही कोणत्या ढवळे रामबा त्या जागा कोणत्या कोणत्या भरल्या ते पण आम्हाला माहित नाही. परंतु जिथं आपला सक्षम कार्यकर्ता असेल तिथं जागा तुम्ही सोडू नका ही विनंती करायला तुमच्याकडे आलेली. आणि हे सगळे जे लोक आहे आज तुम्ही जरी जागा सोडल्या तर भारतीय जनता पार्टीच्या एकाही कार्यकर्त्याला वार्डामध्ये फिरू देणार नाही. हे पण त्याचा परिणाम पुढे दुसऱ्या याच्यावर नाही झाला पाहिजे. आणि कारण तुम्ही पालकमंत्री म्हणून ते लोक तुमच्याकडे आणि खात्रीने सांगतो 22 मध्ये म्हणा किंवा 27 मध्ये म्हणा एकही माणूस त्यांचा दिसणार नाही. या ठिकाणी आलेले सर्व बंधू भगिनी माझे मित्र, महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही गेले रोज पाहत असाल, रोज पेपरला वाचत असाल की युतीची बोलणी चालू आहे. युतीची बोलणी चालू, आज एक बैठक झाली, चर्चा निष्फळ झाली. प्रत्येक बैठकीला जंजाळ असेल, मी असेल, हे मुंबईहून आलेले पारकर असतील, खासदार असतील, प्रदीप जायस्वाल असतील, तनवानी असतील, विकास जैन असतील, आणि सर्वजण बसून प्रत्येक वेळेला युतीची चर्चा करतो. मी तुम्हाला यासाठी पार्श्वभूमी यासाठी सांगतो की तुम्हाला कळलं पाहिजे की आपण नेमकं काय करतो. पहिल्या बैठकीला जंजाळानंच पाठवलं, दुसऱ्या बैठकीपासून आपण जायला सुरुवात केली. ठीक आहे, चला युती करायची, आपण सर्वजण आपण पाहतो आहोत राजू जंजाळ यांच्या समर्थनासाठी
22-27 या संभाजीनगरमधल्या प्रभागातून मोठ्या संख्येनं नागरिक एकत्र आलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हे प्रभाग आपल्यालाच मिळाले पाहिजे, तिथे आपलाच माणूस निवडणूक लढला पाहिजे. अन्यथा अगदी शेवटच्या वाक्यात तर स्वतः राजेंद्र जंजाळ यांनी जाहीर करून टाकलं की हे प्रभाग जर का भाजपला देण्यात आले तर भाजपच्या उमेदवाराला सुद्धा इकडनं फिरणं मुश्किल करू. त्याचा परिणाम युतीच्या अन्य गोष्टींवर होणं हे बरोबर नाही. एक प्रकारे त्यांनी इशाराच दिलाय की हा प्रभाग जर का मिळाला नाही तर बंडखोरी नाही, पण अशा प्रकारे मैदानात सामना होईल भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा की ज्याचा थेट युतीवर परिणाम होईल. त्यामुळे संभाजीनगरात काय होतं याच्याकडे आपलं बारकाईनं लक्ष असेल. अनेक कार्यकर्ता जो आहे तिथलचे जे मान्यवर नेते जे आहेत त्या नेत्यांच्या डोक्यात काहीतरी दुसरंच चालू असतं. मला त्याची कल्पना होतीच. प्रेसवाले हे सगळे उभे आहेत ना, यांनी मला विचारलं रात्री तुमची अशी बैठक झाल्याचे कळालं, त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय? अरे म्हणजे आणखी काहीच नाही झालं. त्यांच्याबरोबर जे बोलणं झालं मी यांना सांगू शकत नाही ना प्रेसला, कारण प्रस्ताव माझ्या हातात नाही, कागद माझ्या हातात नाही. मी कसं सांगू युती झाली म्हणून? तरी ही बातमी इतकी स्प्रेड झाली, सगळीकडे बातमी झाली की युती झालेली, याच्यात ही जागा तिकडे गेली, ती जागा तिकडे गेली, ती जागा तिकडे गेली, असं झालं तसं झालं. दोन्ही पक्षामध्ये गोंधळ सुरू झालेला. सकाळी जंजाळांचा मला फोन आला, शिरसाट साहेब ते आपल्याला त्या जागा ते कसं झाल्यात, काय झालं? राजू आणखीन काही पूर्ण झालेलं नाही, आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाही. 2 जागांचं इकडे सांगितलेलं आहे, शिवाजीनगर 2, 27 आणि 22 2 असा प्रस्ताव रात्री त्यांनी सांगितलाय. आपण आणखी फायनल केलेलं नाही, थांब भाऊ. पण ते 21 नंबरची एक जागा तिथं काय झालं? म्हणलं 21 जंगलीची जागा ना, त्याचा आपण बसून सेटलमेंट करू शकतो, तू चिंता करू नको, फक्त त्यांचा प्रस्ताव आपल्याला येऊ दे. बरोबर आहे? माझं बोललोय मी, सगळं समोर बोलतोय. हे झाल्यानंतर मी सकाळी जाऊन आलो, काही ठिकाणी फॉर्म भरायला काही ठिकाणी लोकांना सांगितले. मी आल्यानंतर सकाळी रात्री 4 वाजता चर्चा झाली. मला माझ्याकडे प्रस्ताव किती वाजता आला पाहिजे होता? प्रस्ताव देणारं कोण होतं? भाजप स्थानिक. त्यांनी प्रस्ताव दिला पाहिजे. प्रस्ताव किती वाजता आला माझ्याकडं? दुपारी 4 वाजता. आत्ता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ठरल्याप्रमाणे काढी करायचा प्रयत्न केला. हे म्हणतात ना, काय देवळाई सातारा सोडला वगैरे, त्यांनी सोडला. 29 मध्ये एक ओबीसी पाहिजे, 26 मध्ये हे एक पाहिजे. तुम्हाला वाटलं का हे सगळं क्लिअर नाही? अरे म्हणजे काय प्रस्ताव? 27 वार्ड नंबर 1 जागा देणार, 22 मध्ये 2 जागा देणार. इतकी सगळी चर्चा झाल्यानंतर सुद्धा हा प्रस्ताव माझ्याकडे आला. माझी कॉपी माझ्याकडे आहे. मी तरी प्रेसवाल्याला कुणाला दाखवली नाही, मी बोललो पण नाही. प्रेसवाले साक्षीला एक तरी शब्द बोललो आकड्याबद्दल? एक शब्द बोललो नाही मी. त्यांना आत्ताही संध्याकाळी सांगितलं, मला वाटतं की तुमच्या मनामध्ये पहिल्यापासून युती करायचं नाही असं मला खात्री होत चाललेली. तुम्हाला युतीच करायची नाही, आम्हाला तुम्हाला टांगतं ठेवायचंय आणि ऐन क्षणाला सांगायचं की आमचं तुमचं जमत नाही, म्हणजे आपले फॉर्म भरले गेले नाही पाहिजे. ही स्ट्रॅटेजी तुमची आहे असं मला वाटतं. मी आज दुपारी त्यांच्या जिल्हाध्यक्षाला सुद्धा बोललो, संध्याकाळी बोललो, समोर हे होते. तुम्ही हे समजून घ्या पाहिलं. तुमच्यात आणि माझ्यात भांडण करायचा विषय नाहीये. तू जिंदाबाद तू मुर्दाबाद याच्यासाठी नाही. आपण तत्वाने भांडणारे लोक आहोत. कुणालाही काय मिळव. त्या 22 नंबर मध्ये कुणाला सीट द्यायचं त्या जंजाळाला सांगितलं तू ठरव. 27 मध्ये कुणाला द्यायचं तू ठरव. हे तुम्ही ठरवा. मध्यामध्ये कुणाला सीट द्यायचं प्रदीप जाधवला सांगितलं तू ठरव बाबा, काय टेन्शन नको. पश्चिम मध्ये कुणाला सीट पाहिजे निश्चित आहे, माझा अधिकार आहे, मी ठरवतो. परंतु ठरवताना सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन ठरवत असतो, ही माझी पद्धत आहे. म्हणून मी त्याच्याशी कधीही तुम्ही हे समजू नका की आपण कुणावर अन्याय करतो. सर्वांना माहिती आहे मी कधीही माणूस डोळ्यात समोरून ठेवून काम करत नाही.
मला तर माझ्या स्वभावाचं नाही. एखादा बापान झालं काहीतरी आणि आता आपणच सर्व काही करू हे कधी माझ्या डोक्यात आलं नाही, येणार पण नाही. म्हणून ही जी काही सांगितलेली स्टोरी आहे ही आताही आताच्या घडीला सुद्धा 4 वाजता जेव्हा ते आले 4:30 ला इथून गेले, तो कागद गेले तर आणखी इकडे आले नाही. म्हणजे आता आम्हाला टेन्शन हे आहे की उद्या 3 वाजेपर्यंतचा टाइम आहे, मी काय करू. मला विचारलं पालकमंत्री तू आहेस ना, काय केलं तू, तुला निर्णय घेता येत नाही. म्हणून मी सर्वांना मी एकत्र बोलवतो आणि त्यांच्याकडून निर्णय बदलून घेतो आणि काय करायचं ते ठरवतात. पण गैरसमज आपल्यामध्ये करून घेऊ नका. आपल्यामध्ये जर गैरसमज झाला ना तेच त्यांना पाहिजे, त्याची कधी तुम्ही चिंता करू नका. शिवसैनिक जो लढतो किंवा एखादा कार्यकर्ता जेव्हा उभा राहतो त्या टायमाला त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे जर आपल्याला समजलं नाही तर मग आपण कसले नेते आहात. म्हणून त्या पद्धतीने चालू आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका. त्याची चिंता बिलकुल करायची नाही तुम्ही. संजय शिरसाट बोलतो तो स्पष्टपणे सर्वसमोर बोलतो. आता हे सगळं लाईव्ह पण चाललेलं आहे, याच्यातला एकही शब्द जर खोटा असेल तर कुणी सांगावं, एकही शब्द. मग जर एवढं सर्व आपण करतो ते कशासाठी करतो. अहो आमच्या प्रभागामध्ये तुम्हाला माहिती आहे माझा पश्चिम मतदारसंघ आहे. ज्योतिनगर कोणत्या प्रभागात आहे, पश्चिम मध्ये क्रांती चौक माझ्याकडे आहे, बाकीचा तिकडचा उल्कानगरी माझ्याकडे आहे, सगळा हा भाग आहे. मला ज्योतिनगर मध्ये किती सीट सांगा त्यांनी, 1. उल्कानगरीमध्ये 1 पण नाही, 0 हा. 21 मध्ये किती त्यांनी घेतलं सांगितलं, 4. आणखी कोणते प्रभाग, 20 मध्ये 2, 27 मध्ये 1, आपल्याला 3 त्यांना. अशी मी करेल, मला ते आवडेल. हे मी माझ्या शांत राहा. तुमच्याच मनातलं मी बोलतोय. कुणाचे येतं मतदारसंघ, प्रभाग कुणाचे, आपले दिले किती, मला त्रास नसेल होत. बरोबर, सगळे आपले तिथं काही कार्यकर्तेच नाही कोणी. तरी आपण मान्य काय करतो माहिती का, मी म्हणतो चला एखादं पाऊल पुढं मागं होऊ शकता, होऊ द्या ना. तुम्हाला अख्खे प्रभाग पाहिजेत 9, आम्हाला अख्खे प्रभाग मिळतात 4. 4 चौक 16, 9 चौक 36, 16 कुठं 36 कुठं, 32 होतात. ही अवस्था या पद्धतीने जे चाललंय ना त्याला आम्ही सुद्धा समाधानी नाही. म्हणून निर्णय घेताना मी तेवढं ताकदीने तुम्हाला सांगतो, माझ्या मनाला पटलं नाही मी ते करणार नाही. मनाला पटलं तेही वरच्याला विचारून तुम्हाला सांगा बाबा हे असं आहे, आता याच्यानंतर काय करायचं ते तुम्ही ठरवा. पद्धत आहे ना आपल्याकडे. जिल्हा प्रमुख आहे, जिल्हा प्रमुखाला पटलं नाही, जिल्हा प्रमुखांनी त्याची खंत व्यक्त केली, आमदारांनी केली, खासदारांनी केली, पालकमंत्री म्हणून मला बी काय मन आहे की नाही, मला खंत व्यक्त करायचा अधिकार आहे की नाही आहे, मी करू शकतो की नाही करू शकतो. माझी खंत व्यक्त करतोय मी. आणि मी जेव्हा खंत व्यक्त करतो त्या टायमाला जर त्यांनी आपल्या पद्धतीनं केलं नाही तरी मी तुम्हाला सांगतो या सर्वांचा एक लक्ष आपल्याकडे यासाठी होतं. आताही मला वाटतं तुम्ही काय जिल्हा प्रमुखाचं बोलणं करून दिलं एकनाथ शिंदे साहेबांनी. तो एक माणूस, एकटा माणूस, या सगळ्या गोष्टीचे आमचे सगळे फोन अटेंड करणं, आमच्याशी बोलणं, आम्हाला त्या युतीमध्ये मार्गदर्शन करणं, हे सगळं तो एकटा माणूस करतो. मी 4 वाजेपर्यंत जागलो तर मी तुम्हाला सांगितलं मग कोणत्या भूषण आले, परंतु ते सुद्धा 4 वाजेपर्यंत जागलेच नाही, ते झोपले सकाळी 7 वाजता. त्या माणसाच्या त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं काम आहे. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही हे कधीही मनातून डोक्यात आणू पण नका. आपल्याला मजबूतीने पुढे जायचं. फक्त निर्णय व्हायला थोडी जे काही लेट होतोय, थोडा बहुत जो लेट होतोय त्या लेटची फक्त आता आपल्याला जास्त वेळ वाट पाहता येणार नाही. उद्या फक्त 4 तास फॉर्म भरायचे.
आज 10 वाजता सुरू होतं आणि 3 वाजता बंद होणार आहे. 3च्या नंतर तुम्ही किती बोंबलले, ना तुमचा फॉर्म भरला जाणार आहे, ना तुम्हाला कोणी विचारणार आहे. म्हणून आम्ही हा सगळा वेळ त्याच्यात टाकतो. म्हणून तुमच्या व्यथा, तुमचं सगळं म्हणणं हे मी पण ऐकतो, सर्वजण ऐकतात आणि सर्वांकडे ते जात आहे सुद्धा. म्हणून तुमचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यायचं काम पालकमंत्री नात्याने माझी ती जबाबदारी आहे. आमच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, आम्हाला ताई आता थांब ना, त्याची जबाबदारी आमची आणि त्या जबाबदारीनेच मी बोलतो. तुमच्यावर अन्याय काय, माझ्यावर अन्याय काय, काय अन्यायाचं काय वेगळी परिभाषा असते काय? अन्याय तो अन्यायच आहे. तुझ्यावर झालं काय, माझ्यावर झालं काय, आपल्याला काय फरक दोघांवर एकच होतं. म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका. आताही आम्ही त्याची पूर्ण चालू आहे. पारकरांना काल मुंबईला पाठवलं होतं, आज रात्रीचा प्रवास करून सकाळी आले. ते सकाळपासून हे सगळं परिस्थिती पाहतायत आणि ते सुद्धा एक एक संदेशा द्यायचं काम करतात. तर संजय शिरसाट हे आता कार्यकर्त्यांची समजूत काढताना पाहायला मिळत आहेत. राजेंद्र जंजाळ हे नाराज झालेले आहेत, त्यांची देखील समजूत काढण्याचा प्रयत्न संजय शिरसाट यांच्याकडून केला जातोय. मात्र एकंदरीतच हे चित्र पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट होते. जवळपास आत्तापर्यंत 10 ते 12 बैठका या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या झालेल्या आहेत. मात्र तरी देखील जागा वाटपावरून या दोन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये एकमत अद्यापही होऊ शकलेलं नाही.